जय श्रीराम. आजच्या ब्लॉगची सुरुवात झाली हनुमान मंदिरामध्ये. तर बघा, बाळ खुर्चीत बसले तर दीदीला हात पण लावू देत नाही. एवढ्याशा जीवाला कळतं काय माहीत. आता ही खुर्ची तर परिचित आहे, पण तिला बसवलं तर असं. मंदिरात गेलो, मस्त दर्शन घेतलं, प्रसाद घेतला. आणि हे बघा बाळ, खूप सारं पब्लिक असतं म्हणून इकडे तिकडे पाहण्यात दंग असतं. परी बघा, परीनं चप्पल कशी घातली, उलटीत नाही घातली, सरळच घातली. पण एक दुसरी चप्पल असं तिनं किंडर जायचा हट्ट केला आणि किंडर जाय घेतलं तिनं अक्षरशः. मग घरी आलं दर्शन करून छान. आणि मग बटाटा टोमॅटोची भाजी केली, साधी सिंपल. आणि 2 भाकरी केल्या मस्त. एवढं साधं जरी जेवण केलं, घरातलं कोणी बाहेरचं खाणार असेल तर मग एकट्यासाठी काय करणार. आणि लहान मुलं तर आपलं पूर्ण जेवण खात नाहीत, त्यांना काहीतरी असं वरचंच लागतं. मी अशी साधी भाजी केली आणि शेंगदाणे भाजून घेतले. मी असं साधं जेवण असेल तर त्यासोबत मग चटणी, काकडी, बीट किंवा मग शेंगदाणे असं घेत असते मस्त. मग त्यात ते डिश जर साधं जरी बनवलं तर असं परिपूर्ण वाटून जातं आणि पोट भरतं, असं समाधान वाटतं. मग मस्त इथं जेवण घेतलं. तर आजच्यासाठी एवढंच. बाय.